रायगड जिल्ह्यामध्ये रात्रीपासूनच पावसाचा जोर कायम आहे। कुंडलिका नदी आजही धोक्याच्या पातळीवर आहे। अनुचित घटना घडू नये यासाठी पोलीस सुद्धा तैनात केले। खबरदारी म्हणून रायगडमधील शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे। मी आता रायगडच्या रोहा कुंडलिका नदी तीरावर उभा आहे आणि आपण पाहिलं तर गेले 3 ते 4 दिवस सातत्याने या ठिकाणी पाणीच पाणी आहे आणि आता सुद्धा ही नदी जुन्या पुलाच्या 1 ते 1.5 फुटा उंचावरून वाहत आहे। आपण पाहिलं तर कशा पद्धतीने या ठिकाणी संपूर्ण पाणी आलेलं आहे आणि ह्या पाण्यासोबत हा जो जुना पूल आहे हा वाहतुकीसाठी पोलिसांनी बंद केलेला आहे। त्याचबरोबर संपूर्ण जी वाहतूक आहे ती नवीन पुलावरून सुरू आहे। अशातच पाहिलं तर हा संपूर्ण पाणी आहे हा गेले 3 दिवस कंटिन्यू या ठिकाणी येत आहे आणि काल पुलाच्या कठड्यापासून खाली होता, परंतु आज कठड्याच्या वरून आहे। त्याचसोबत आज जी संपूर्ण काही आपण पाहत आहात त्या संपूर्ण जो नवीन पूल आहे या ठिकाणावर संपूर्ण जी ट्रॅफिक आहे जी वाहतूक आहे ती सुरू आहे। परंतु काही खबरदारी म्हणून या ठिकाणी जे रोहाचे पोलीस निरीक्षक आहेत हे सुद्धा या ठिकाणी उभे असलेले आपल्याला पाहायचे आणि ते संपूर्ण लोकांना गायडन्स करताना आपल्याला पाहायचे। त्या ठिकाणी जे रोहाचे पोलीस निरीक्षक हे स्वतः जातीने या ठिकाणी उभे आहेत। त्यासोबत काही नागरिक आहेत, त्यासोबत नगर परिषदेचे काही अधिकारी आहेत ते सुद्धा या ठिकाणी उभे असल्याचे आपल्याला पाहायचं आहे। त्याचबरोबर ती जी संपूर्ण सुरक्षा यंत्रणा आहे ती आज गेले 3 दिवस कंटिन्यू काम करते। त्यामुळं संपूर्ण ही जी काही पावसाची जी परिस्थिती आहे आजही तशीच आहे। त्यामुळं जिल्हाधिकारी किसन जावळे यांनी आज 20 ऑगस्ट रोजी सुद्धा सुट्टी दिलेली आहे, शाळांना सुट्टी दिली। तर उच्च माध्यमिक सर्व शाळा ह्या आजही बंद आहेत। त्याचबरोबर आपण पाहत असाल हा संपूर्ण पाणी हा गेले 3 दिवस कंटिन्यू असे असलेला जर काम असेल किंवा कामाव्यतिरिक्त किंवा पाण्याचा अंदाज न घेतल्यास आपण कुणीही बाहेर पडू नये अशा प्रशासन सांगण्यात आलेलं आहे। पुढे न्यूज सागर जैन, रायगड।